आज आम्ही कासव सोडायला गेलतो शेताला. ते कशासाठी तर या सांगतो. कसं काय सोलापूरकर सकाळी असं कळलं की आज आपल्याला शेताला जायचंय, पण कशासाठी जायचं हे नेमकं माहित नव्हतं. तयार होऊन आम्ही थांबलोच होतो. तेवढ्यात मामांची गाडी पण गाडीत बसल्यानंतर कळलं की एक असं 2-3 दिवसाखाली आत्याच्या घरापाशी आलतं. तर ते पळाला म्हणून घेतले होते. 2-3 दिवस झालं काहीच खाल्लं नव्हतं म्हणून त्यांनी म्हणले होते की ह्याला आपल्या शेतातल्या विहिरीतच सोडून येऊ. बघता बघता शेताला पोहोचला. गाडी काय शेताच्या बाहेर निघत नाही म्हणून कडेलाच पार्किंग केलं. उतरल्या बरोबरच हिने बघा पहिले कसं पाण्याची बॉटल मागा, माझी बॉटल दे बाबा. म्हणलं तुझी बॉटल कोण घेऊन जात नाही. कासवाला घेऊन गेलो आम्ही वरच्या विहिरीत. कासव हातात धरल्यावर पण शांत बसत नव्हतं बघा, नुसतं बाहेर याचं बघाल. कासवाला का नाही सोडलो मातीत आणि मी घेतलो तूर खायला. इकडे 5 मिनिटं काय आम्ही बोलायला लागलो तोपर्यंत कासव बघा कुठनं कुठे गेला. चालला होता ते पण बरोबर विहिरीपाशीच चालला होता. दादा म्हणलं एकदाच हात लावून घेतो नंतर ना काय भेटत. तेवढ्यात मामा म्हणले जा तुला का नाही सोडूनच येतो, जा जील आपली जिंदगी. पप्पाने कासव घेतल्यावर म्हणले आत्ताच बघून घ्या शेवटचा. वरून तर फेकता येत नाही. मग पप्पा का नाही असं खाली जाऊन पहिले सोडून आले त्याला. सोडल्यावर एकदाच बरं वाटलं बघा. विषय खोलून पृथ्वी घालू. थोडं का नाही बोरं पण खावा म्हणलं. कच्चे इथे पण क्वालिटी इकडे ज्वारी लावले आणि आता इकडे गहू लावले बघा. शेतातलं तर काम झालं. आता नेट निघायचं होतं आपल्याला घरी. जाता जाता तुम्हाला तूर दाखवा म्हणलं. तूर तर तशी पण भारी झाले सोडा. थोड्या दिवसांनी जे रास पण करणार आहे. तर अशा तऱ्हेने वेळ झाली आता घरी जायची. आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.